नमस्कार. गोष्टी घरमध्ये तुमचं स्वागत आहे. काही रहस्यम उजेडातही लपलेली असतात, तर काही अंधारात जिवंत होतात. आजची कथा आहे अविनाश आणि प्रियाची, ज्यांच्या घरात रोज रात्री बरोबर 12 नंतर घडायची एक भयानक घटना. हे घर शहरापासून दूर शांत डोंगरावर होतं. सुरुवातीला सगळं छान वाटलं, पण काही दिवसांनी प्रियाला जाणवायला लागलं काहीतरी वेगळं. तिने मनात विचार केला, रात्री आवाज होतोय, अविनाशला सांगावं का? त्या रात्री तिने अविनाशला विचारलं, तुला रात्री काही आवाज ऐकू येतो का? अविनाश मनात हसला आणि म्हणाला, कसलं बोलतेयस प्रिया, मी तर गाढ झोपतो. जंगल आहे जवळ, मांजरं उंदीर असतील. पण प्रियाला खात्री होती, तो आवाज रोज बरोबर 12 वाजता स्वयंपाक घरातूनच यायचा. प्रियाने ठरवलं, आता पुरे झालं. तिने कॅलेंडरवर त्या आवाजाच्या वेळा नोंदवल्या. रोज 12 वाजता. एके रात्री तिने योजना आखली. संध्याकाळीच स्वयंपाकघर आवरलं, भांड्याभोवती मीठ पसरलं, ज्यामुळे कुणी हलवलं तर ठसा उमटेल. रात्री घड्याळाची काट सरकत होती. 11:30, 11:45, 12 वाजायला काही मिनिटे शिल्लक. प्रिया दाराजवळ उभी होती. हृदय जोरात धडधडत होतं. आणि मग 12 वाजून 1 मिनिटाने धाण. प्रिया दचकली. पण हा आवाज स्वयंपाकघरातून नव्हता, तो बाथरूम मधून आला होता. तिने अविनाशला उठवलं. अविनाश. आवाज बाथरूम मधून आला. दोघं घाबरत बाथरूमच्या दाराशी पोहोचले. दार अर्धवट उघड होतं. अविनाशने धडधडत्या मनाने आत पाहिलं. आत नळ जोरात सुरू होता. फरशीवर एक काचेचा ग्लास फुटलेला पडला होता. पण तो आवाज फक्त ग्लासाचा नव्हता. तो आवाज मुद्दाम करून निर्माण केला गेला होता. अविनाशने वर पाहिलं. बाथरूमच्या छोट्या खिडकीवर वाफ जमली होती आणि त्या धुकट चौकटीवर उमटलेले होते रक्ताळलेल्या हाताचे ठसे. प्रियाला श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला. अविनाशच्या डोक्यात एकच प्रश्न घुमू लागलं, हा मांजराचा खेळ नाही, हा कुणा माणसाचा संदेश आहे? तो रोज 12 वाजता का येतो आणि हे घर आम्हाला सोडून जायला सांगते का? उत्तरं अंधारात दडली होती. हे रहस्य उलगडेल पुढच्या भागात. तोपर्यंत अंधारात एकटे राहू नका. धन्यवाद.